सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलभर. पहा चला आता आम्ही चाललो आहे शेतात. तर पहा सगळं आवरलंय घरातलं आणि सकाळच्या बारीक मसाले भात केला. आज आहे गुड फ्रायडे. काय आहे, चला आज मुलांना सुट्टी आहे त्याच्यामुळे आता चाललो आम्ही शेतात. भरपूर दिवस झाले शेतात नव्हते आणि आज शेतात पण बाहेरून ट्रॅक्टर बोलवलेला आहे. तर चलो आता घेते गाडी काढून. तर चला चला, पाण्याची बाटली सगळं घेतलं का? हाँ चल चलो चलो. हा 2 अकराला. हा कशाला आता आहे ना. जाईन काय येतात, जाईन तेवढं. तर पा ट्रॅक्टर लावलाय आता शेतात. नाही एवढं ऊन लागत. चल तर पा माझी मुलगी म्हणते तुला ऊन लागत म्हणून सावलीत व तिने टोपी घातली. चला सकाळच्या पारी जेवण करून नव्हतं आलो. चहा बिस्किट खाऊन आले होते आणि थोडं आज सुट्टी होती म्हणून थोडं लेट उठलो. पण ट्रॅक्टर पण यायचा होता शेतात म्हणून लवकर लवकर म्हणजे घाईघाईत मसाले भात बनवून आणला. चला आता घेतो सकाळच्या पारी खाऊन. आता वाजल्यात 9. ट्रॅक्टर पण चालू झालाय तिकडं. तर मग दादावर जेवून घ्यावा आणि मग आपण ट्रॅक्टरकडे जाऊ. तर चला. दादा कुठे गेलाय? त्याला नाही खायचं का? चला, ऊन लागतंय. तर पा फौजी साहेब काकऱ्या पाळी घालून गेले होते शेताला. भरपूर कष्ट झाले ह्या सुट्टीत त्यांना. शेतात काकऱ्या पाळी घालून गेले. इतका भरपूर काँग्रेस होता आज हे. तर पहा तर काकऱ्या पाळीवरतीच आपण चालू केलेलं आहे लेवल करायचं काम. तर पहा चला आता मला लेवल केल्यावरती मी रान दाखवते. आता दाखवते कसं आहे आणि लेवल केल्याच्या नंतर दाखवते. चलो. तर पहा यंदा आपले सगळे रानं पडीक आहे आणि मागल्या वर्षी अशा टायमाला मी कांद्याला पाणी देत होते आणि पपई पण तोडायचे. इथं कांद्याला पाणी देऊन पपईची पण ऑर्डर यायची. पपई पण तोडायचे. 20-20, 25-25 कॅरेटाची 2-4 दिवसा मिळून ऑर्डर यायची. तर पहा यंदाच्या वर्षाला सगळी रानं खाटी आहे. ह्या रानात आपण मागल्या वर्षी कांदा केलता आणि इतकं भारी वाटतं. मागली आठवण काढली का आपोआप डोळ्याला म्हणजे असं उदासी वाटते यायला. किती भारी होतं मागचं दिवस. म्हणजे एवढं कष्ट होतं, भरपूर कष्ट होतं, तरी पण त्या कष्टाचं काही वाटाना. आता कष्ट कमी झाले पण मन शांत नाही. असं वाटतं मी परत कोणता तरी बाग लावा, ड्रॅगन फ्रूट लावा, पपई लावा असं मन म्हणतंय. मला कष्टाशिवाय बिलकुलही चैन पडत नाही. बिलकुलही आराम करू वाटत नाही. नाहीतर बरेच जणांना काम आलं का असं जीवाव येतं, तसं मला नाही. आता पपईचा बाग नाही, यंदा कोणतंच काम नाही तर मला घरी करमाना असं वाटतं. काय करू उन्हाळ्यात काय करू. पाणी भरपूर आहे, पाण्याची अडचण नाही, पण काय करू असं वाटतं. परत एका मनाने विचार केला आपल्याला रानं तापायला टाकायला पाहिजे. तर पहा आता रानं पण तापली पाहिजे. त्याच्यामुळं काहीच केलं नाही. नाहीतर भाज्या करायच्या होत्या आपल्याला, म्हणजे मेथीची भाजी, कोथिंबीर. माझी सासूबाई म्हणत होत्या की तू म्हणजे पालक टाक, शापू टाक, उन्हाळ्यात भरपूर बाजार भेटतो. पण काय माहिती का, आपल्याला रानं पण तापायला पाहिजे. आता आपण उन्हाळा बरं परत काही ना काहीतरी पिकं घेणार आणि परत मग पावसाळा लागल्यावर रानं तापत नाही. त्याच्यामुळं करायचं कॅन्सल केलं आहे. पण मला घरी बिलकुलही करमत नाही. शेती म्हणजे असं भारी वाटतं, इतका आनंद वाटतो शेतीत काम करायला. कितीही कष्ट झालं ना शरीराला तरी पण शेतातच काम करायला आवडतं. तर पहा चला आता आपली चाललेली लेवल. तर लेवल झाल्यावरती मी दाखवून तुम्हाला. तर पहा आता बॅक्या दिसतंय. तर पहा असं दिसतंय येता आणि मग तुम्हाला झाल्यावरती दाखवून. तिकडं 300 फुटाचं अंतर झाले. आता 500 फुटाचं राहिले तेवढं ते करतात आणि चला. तर आपण जेवढं घराला नटवतो ना, म्हणजे कसं ह्या आणि त्या आणि तसं आपल्या शेताला पण नटवल्या टाईपच प्रत्येक गोष्ट बारीक निरीक विचार केला तरच आपली शेती पण चांगल्यापैकी होत असते. तर 2 वर्ष झालं आम्ही शेती घेतलेली. त्या टायमाला असेच खजगे होते शेतात. तर आता पहा यांनी लेवल केली. इतकी भारी वाटत आहे ना खरंच ना. म्हणजे मला असं मी स्वतः इतका अनुभव घेते ना, भरपूर अनुभव घेते, पण लय भारी वाटतं. तर पहा त्या टायमाला माझं पण डोकं होतं फौजी साहेबांना म्हणावा की लेवल करा म्हणून. तर मला म्हणायची पण गरज लागत नाही.
त्याच अगोदर फौजी साहेब सगळं हजर करतात. मला घरात तेवढं नटवायला आवडत नाही ना, तेवढं मला शेतात आवडतं नटवायला. तर पहा आता ही शेती घेतली त्या टायमाला लय वाकडन तिकडं असे खाल खसगे, इथं वरती टोकडं असायचं, खाली खड्डा राहायचा, पाणी जात नसं, वैताग द्यायचा भरणं करण्यासाठी. त्यामुळं आता फौजी साहेबांनी डायरेक्ट लेवलच केली. रेन पाईप पण आपल्याकडं आहे. आपण रेन पाईप 4 पिकाला रेन पाईप वापरणार आहे. म्हणजे 3 त्या रेन पाईपावरती 3 पिकं निघल्यात. आता 4थं पीक पण त्या रेन पाईपावरच होणार आहे. तर पहा इतकं भारी वाटतंय ना, खरंच ना लय भारी वाटतं. जेवढं आपण घरात नटवतो ना, तेवढी आपली शेती पण नटवली पाहिजे हे मला म्हणायची. मला भरपूर शेतीचा नाद आहे. तर पहा इतकं मस्त वाटतंय सपाट. खड्डे म्हणजे दगड आपल्या शेतात जे असन ते आपण दगड गोळा करायचे, कुठं काय करायचं, झाडं झुडपं तालीचे झाडं झुडपं आल्यावर ते पण भरपूर वसवा करतात, त्यांना पण तोडायचे. म्हणजे असं आपल्याला सगळं नीटनेटकं पाहिजे. तर पहा आपण आता भारी वाटतं. चला पहा आता आपल्या वावराची लेवल चालू आहे. वावर सगळं असं खालीवर होतं. त्यामुळे आपण काय याला बाऱ्या भरणं केलं नव्हतं. त्याच्यामुळे आपण रेन पाईप आथरले होते. ह्या मागल्या उन्हाळ्यातच इथं कांदा होता. तर कांदा सगळा रेन पाईपावरती होता. त्यानंतर सोयाबीन केलं, सोयाबीन पण रेन पाईपावरती होतं. आता हरभरा केलता, पपई केलती. पण पपईचा विषय, हरभरा केला त्या टायमाला पण रेन पाईपच आथरले होते. आणि हरभऱ्यामध्ये पपई लावली होती. तर हरभऱ्याच्या आंबमुळानं पपई काय आली नाही आपली. तर भरपूर बी ठेवलं होतं आपण. 7-8 हजार बी आपण आपल्या पपईचं गोळा करून ठेवलं होतं. आपल्या खाली 2 एकरामध्ये आपण पपई लावली होती 15 नंबर जातीची. पण त्याचंच आपण चांगल्या पपई ना, त्याचंच आपण बी ठेवलं होतं. आणि तेच बी आपण 4 एकरात लावलं होतं. पण काय झालं, हरभऱ्याच्या आंबमुळानं बिलकुलही आलं नाही. पपया उगल्या नाही, काय उगल्या त्या पण जळून गेल्या, त्यांच्यावर रोगाट पडलं. त्यामुळे आपण पपई करायचं आता कॅन्सलच केलं आहे. तर पाहू आपण आता पुढल्या वर्षी. आता पपई लागवड करायचा पण सीझन संपून गेला आहे. तर आता बघू आपण पुढल्या वर्षी काय करणार आहे. आता तर फौजी साहेबांनी डायरेक्ट डोक्यात एक फिटच करून ठेवलं आहे की आपल्याला ऊसच लावायचा आहे. म्हणजे ऊसाशिवाय दुसरं काहीच लावायचं नाही. तर पाहू काही प्लॅन तसा चेंज होतो. शेती मला करायची म्हणल्यावर माझा प्लॅन म्हणजे कसं असं वाटतं, पपई म्हणजे मला बागांची म्हणजे झाडांची मला भरपूर हवस आहे. मला पपई लागवड करू वाटते पुढल्या वर्षी. तर पाहू आता फौजी साहेब काय करतात काय नाही. ते म्हणतात भरपूर खर्च येतोय असं तसं. तर पाहू आपण पपई लावायचं काय होतंय काय नाही पुढल्या वर्षी. तर चला आपल्या इथं चाललेली ट्रॅक्टर चाललेली इथं. तर आता मस्त वाटतंय. थोडंच केलं पण भारी वाटायला लागले. लय लांब भरपूर लांबची खोंडी आहे. मला वाटते 900 फुटाची खोंडी आहे ही. भरपूर लांब आहे. डायरेक्ट तिकडून तर इथपर्यंत 900 फुटाचं अंतर आहे. तर पहा ट्रॅक्टरवाले मग निम्म्यात आणून सोडतात. इथं भरपूर खड्डा आहे पहा. तर चला मस्त वाटायला लागले. अजून इकडे 100 फुटाचं अंतर राहिले ते करतात. तर पहा तर कशी वाटली आमची शेताची लेवल जरूर कमेंट करून सांगा. तर चला असंच आहे. बाय बाय.